इकडे लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना मोठा फटका बसलाय। लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा मोठा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे। निधी वळवल्यानं दोन्ही विभागांची मोठी नाराजी आहे। लाडकी बहीण योजनेचा आदिवासी सामाजिक न्याय विभागाला फटका। सामाजिक न्याय विभागाच्या निधीमध्ये 3,000 कोटींची कपात करण्यात आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना फटका बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा मोठा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना मोठा फटका बसलेला आपल्याला दिसून येतोय। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू आपल्याला अपडेट देतील। राजू, इतर विभागांचा निधी वळवण्यानं आता सरकारमध्येच नाराजी व्यक्त होतीये, काय नेमकी माहिती आहे? अमोल, आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना जी आहे त्याला 36,000 कोटीची तरतूद केलेली आहे। मात्र ही तरतूद करत असताना दुसऱ्या विभागातून जे आहे ते पैसे वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामध्ये पाहतो आपण का सामाजिक न्याय विभागातून 3,000 कोटी आणि आदिवासी विभागातून 4,000 कोटी वळवण्यात आलेले आहे। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की खरं तर संविधानिक यांनी दुसऱ्या विभागात हा निधी वर्ग करता येत नाहीये। मात्र ज्या काही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गतच्या दलित महिला आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागातून हा निधी 3,000 कोटीचा केलेला आहे। तर ज्या आदिवासी महिला आहेत त्यांच्यासाठी 4,000 कोटी आदिवासी विभागातून केलेला आहे। खरं तर दोन्ही विभागांचं म्हणणं असं आहे की जर जनरल ही योजना आहे सर्वांसाठी जर आहे तर त्याच योजनेतून याची रक्कम जी आहे ती वितरित केली गेली पाहिजे। त्यासाठी सामाजिक न्याय आणि इतर विभागातून घेतली गेली पाहिजे। जर यातून हे 3,000 आणि 4,000 7,000 रुपये एकूण जर गेले असतील कोटी तर साहजिकच आहे का इतर योजनांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही विभागांचा मोठा विरोध होताना पाहायला मिळतो। मात्र हे पैसे वर्ग केल्यामुळे कुठेतरी नाराजी सुद्धा वाढताना पाहायला मिळते। धन्यवाद राजू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना मोठा फटका बसलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आता सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी हा वळवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या दोन्ही विभागांची मोठी नाराजी आपल्याला दिसून येते। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। संजय शिरसाट जी, सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी रुपयांचा निधी हा आता लाडकी बहीणसाठी वळवण्यात आलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल याचा निधी कुठेही वळवला जाऊ शकत नाही, हा नियम आहे। बर, नियमानुसार हा आम्हाला जो निधी मिळतो तो सरकारला देणं बंधनकारक आहे। परंतु आता बजेटमध्ये काही ठिकाणी आमचा निधी इतर बाबतीमध्ये वळवल्याचं दिसतंय। परंतु यावर जोपर्यंत अर्थमंत्र्याचं स्पष्टीकरण जेव्हा ह्या अर्थसंकल्पाचा चर्चेला उत्तर देताना काय येतं याकडे आमचं लक्ष आहे। आम्ही सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की सामाजिक न्यायाचा निधी हा कुठे वळवला जात नाही नियमानुसार, म्हणून हा वळवू नये अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। पण या योजनेचा इतर विभागांना फटका बसतोय हे आपण नाकारू शकत नाही संजय शिरसाटजी? नाकारू शकत नाही, परंतु आता योजना जर चालवायची असेल तर पैसा कुठून तरी उभा करावा लागेल आणि करणं गरजेचं सुद्धा आहे। परंतु हे जे काही हे दोन विभागाबद्दलच मी तुम्हाला सांगेल की हे दोन विभाग हा हे सर्वसामान्य दलित कुटुंब असेल आदिवासी कुटुंब असेल यांच्या या उद्धारासाठी केलेला विभाग आहे। म्हणून यांच्याकडून काढून कुणाकडे देणं हे न्याय म्हणजे नियमातच बसत नाही। जे नियमात नाही ते काम आपण सरकार मला वाटतं करणार पण नाही। पण आता सगळ्याच विभागांनी जर असं म्हटलं तर मग ही योजना चालणार कशी? सगळ्या विभागाचं नाही, सगळ्या विभागाचं काम तुम्हाला एखाद्या वेळेला छोटं मोठं कमी करता येईल, परंतु ह्या विभागाचं करता येत नाही। हा कायदा आहे, कायद्यानुसार 12% नुसार लोकसंख्येच्या 12% नुसार आम्हाला हा निधी वितरित होत असतो आणि हे सरकारला देणं कंपल्सरी असतं। पण कुठेतरी घटनात्मक तरतुदींचा भंग केलेला आहे आणि या दोन्ही विभागांचा निधी कापला गेलेला आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलणार आहात, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहात? निश्चित आम्ही त्यांच्याशी बोलू, अर्थमंत्र्यांशी बोलू, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणार आहोत की हा निधी वळवू नये
आणि यामुळं जे काही आम्हाला विकासाची कामं करायची असेल किंवा सर्वसामान्यांना जे काही आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असेल तो देण्यास आम्हाला अडचण ठरणार आहे. बर, संजय शिरसाट जी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.